ह्यो काय हट्ट आहे हो तुमचा? काय महत्वाचं एवढं बोलायचंय? बोला. कारभारने मला फक्त तुला एकच विचारायचं, तू जे काही करायलीस ते समजा चुकीचं आहे हे तुला मनामधनं पक्क माहित असताना बी तू श्रावणी संकट असं इतकं वाईट का वागायलीस का? हा, सानिकाच्या चुकीची शिक्षा तू श्रावणीला का द्यायलीस? कारभारने जरा मागचे दिस आठव. हा, ती श्रावणी तुझ्यावर किती प्रेम करायची, स्वतःच्या आईपेक्षा जास्त जीव ती तुला लावायची. काकू, हे लोणचं नाही, तुमचं प्रेम आहे. श्रावणीच्या आईचं पत्र आपण जेव्हा तिच्या हातात दिलं होतं तेव्हा ते वाचून जगातलं सगळं दुःख विसरून तुझ्या कुशीत शिरली होती ग. तेव्हा तूच तिला साथ दिलीस ना, मायेनं जवळ घेतलं, तिचं डोळं पुसलंस. आज ती माया कुठं गेली ग? तुम्हाला काय वाटतंय? हा, मला हे कळत नाही. मी काय सानिकाला पाठीशी घालतोय? मान्यच करतोय की सानी चुकली आपली. ती इंद्रनीलच्या नादाला लागली आणि मोठं पाप करून आली. शुभूचं लगीन जर स्वीटी बरोबर झालं असतं ना तर आतापर्यंत आपली सानिका संसार थाटून बसली असती. मध्येच श्रावणी त्या शुभू बरोबर लगीन करून आली आणि माझी सानिका घरात बसून राहिली. अहो, समाज माझ्या पोरीला नावं ठेवतोय आणि किती बी प्रयत्न केला ना, श्रावणीनं माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. हा राग माझ्या मनातनं जात नाही आणि तो मी घालवणार बी नाही. तुमचं किती बी बरोबर असलं ना तरी एका आईची माया दुःख नाही कळणार तुम्हाला, कधीच नाही. अगं कारभारने मी काय म्हणालो जरा विचार कर. ती श्रावणी बास, आता मला तुमचं काही बी ऐकायचं नाही. जोवर माझ्या सानीचं आयुष्य मार्गी लागत नाही ना तोवर माझ्या मनाला शांती नाही मिळणार. मी देवाकडे रोज एकच प्रार्थना करतोय, माझ्या सानीचं आयुष्य लवकर मार्गी लागू दे. मस्ती ध्यानात येतोय का? मगाशी शुभूला श्रावणीचा फोन आला होता आणि ती त्याला सानिकाबद्दल काहीतरी सांगत होती. याचाच अर्थ तिला इंद्रनीलच्या प्लॅनचा सुगावा लागला असणार. नाही स्वीटी, काही काय बोलतेस तू? अगं हे शक्यच नाहीये. हे बघ, इंद्रनीलला मी स्वतः समजावलं, लक्षात येत आहे का? आणि माझी 2 खास माणसं सुद्धा त्याच्याबरोबर ठेवलीत मी. आणि तो डॉक्टर जो आहे ना त्याला स्वतः मॅनेज केलंय मी, त्यामुळे असं काही होणार नाही. श्रावणीला कळणं शक्यच नाहीये ग. हो, का शक्य नाहीये? बरं मला सांगा, जर तिला काहीच माहित नसेल मग तिने सानिकाचं नाव कशाला घेतलं? तिने सांगितलं ना श्रावणीनं, आणि त्यानं कसलाच विचार न करता पळत गेला तो. मी सांगालोय तुम्हाला, काहीतरी काळं बेर आहे, नक्कीच काहीतरी गडबड आहे. नाही स्वीटी, तू म्हणतेस ना ते बरोबर आहे, तुझा संशय बरोबर आहे. एक काम कर, आपल्या इंद्रनीलला फोन कर. तो कुठे पोहोचलाय बघ. ही पण उघडणं झालंय. लागला का? नाही लागत आहे याचा फोन, नॉट रिचेबल येतोय. काय करायचं आता आपण? नाही, काय पण करून त्या सानिकाचं अबॉर्शन झालंच पाहिजे आज. जर ती दोघं सांबारे हॉस्पिटलला पोहोचले तर? नाही रुद्र सर, समजा प्लॅनचं विचकावून समजा संपलो. मी फोन करतो इंद्रनीलला परत. बघ चल फोन. नाही लागत आहे याचा फोन. एक काम करा की ते तुमच्या माणसाच विचारा, त्यांना फोन करा, कळेल तरी कुठे आहेत ते. लागला का? स्वीटी, अगं यांचा पण फोन स्विच ऑफ आहे. अरे देवा, नाही आता माझी 100% खात्री झालीये, ती श्रावणी ना इंद्रनीलच्या मागावर असणार आणि हा शुभू पण तिथंच गेलाय, तिच्याकडेच गेलाय. 100% स्वीटी, या शुभंकरला काहीही करून त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचू द्यायचं नाही. हा, एक काम करतो मी, विशालला फोन करून सांगतो. हा करा. हा विशाल, आता तो शुभंकर टेम्पो घेऊन दसरा चौकात निघालाय. दसरा चौकात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर नाकाबंदी पाहिजे मला. काहीही करून तो निघता कामा नाही तिथून. हा, लवकर जा. वा,
अरे विश्वंभर किती विचार करशील. नको काळजी करूस रे, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे जरा. आता ते पदाधिकारी काहीही बोलले असतील, पक्षश्रेष्ठी तुझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दल असा चुकीचा निर्णय तडकाफडकी घेणार नाहीत रे. आता ते परदेशात आहेत ना, मग ते भारतात आल्यानंतर आपण दिल्लीला जाऊ ना, स्वतः आपण मीटिंग करू त्यांच्या बरोबर. तू काय इतका विचार करतोयस? शांत राहा जरा. हा नंदाक्का, त्यांनी त्यांच्या खास माणसाकरवी निरोप पाठवलाय आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतंय, ज्या माणसांबरोबर 20 वर्ष खांद्याला खांदा लावून काम केलं ना, त्या माणसांना एवढा मोठा निर्णय घेण्याआधी माझ्याशी एकदा चर्चाही करावीशी वाटली नाही का? बरोबर आहे तुझं म्हणणं रे, पण कदाचित कामाच्या गडबडीत राहून गेलं असेल. तू गरिबांसाठी, मुलांसाठी, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी, लोकांसाठी किती मोठी मोठी कामं केली आहेस हां, आणि किती धाडसी निर्णय घेतलेस हे पक्षश्रेष्ठींना माहीत नाही का? पक्ष विसरणार नाही रे या गोष्टी. नंदाक्का, मला आता माझ्या कामावर स्वतःवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. पक्षाने खूप काही दिलंय का मला. माझ्याकडनं अशा मंत्रालयाच्या कामामध्ये अशी चूक होता कामा नये. मला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. आता तर तू फक्त चुकाच करणार आहेस विश्वंभर, कारण तुझा मेंदू आता माझ्या ताब्यात राहणार आहे. बरं, ते आपण आता नंतर बघू, त्याच्यावर नंतर विचार करू. तुझ्या औषधाची वेळ झाली, औषधं दे. भैया भैया हे जरा एक मिनिट. काय झालं पृथ्वी? नंदाक्का, ही कुठली गोळी आहे? म्हणजे काय? भैया, नंदाक्काने तुला जी ही गोळी दिली आहे ती तुझ्या नेहमीच्या औषधातली नाही आहे, काहीतरी वेगळी आहे. काही काय बोलतेस पृथ्वी? औषधाचीच गोळी आणि रोजचीच औषधं आहे ती. आणि तुला कधीपासून माहित व्हायला लागली रे ह्याची औषधं? मी बघतीये ना, रोज मी देते ना. घे घे विश्वंभर, रोजचीच गोळी. कसली फाईल घेऊन आलास तू पृथ्वी? काही महत्वाचं काम आहे का? हां, ती अर्जंट फाईल होती, एक तुझ्या सह्या हव्या होत्या. ठीक आहे, ठेव फाईल, मी वाचतो आणि सह्या करून ठेवतो. बरं बरं पृथ्वी, ऐक, आपल्या कार्यकर्त्यांना फोन कर. पूर्ण परिस्थितीचा आढावा घे आणि मला रिपोर्ट कर. मी करतो भैया. घे ना विश्वंभर, घे, रोजचीच गोळी आहे. हां.